आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते आईने तुमच्यासाठी दूध पाठवलंय. आय गेस तुमच्याकरता सुद्धा पाठवलंय. हो घ्या. थँक्यू. काही काम करताय का? छे मी पुस्तक वाचते. ई बुक. हो, ई बुक. वाचनाची आवड दिसते तुम्हाला. हो खूप. हो, वाचताना टाईप पण करतात हे पहिल्यांदाच बघतोय मी. हो, वेट मिनिट. तुम्ही असं तर नाही ना की कुठलं पुस्तक लिहिताय आणि मग तेच वाचताय? नाही सर, तसं काही नाहीये. म्हणजे मी लिहिता पुस्तक वगैरे काय वाचत नाहीये. ते पुस्तक वाचताना मला इम्पॉर्टंट नोट्स काढायची सवय ना. म्हणजे काही महत्वाच्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या मी नोट डाऊन करून ठेवते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुम्ही टीचर आहात ना, त्यामुळे नोट्स बनवायची सवय असेलच तुम्हाला, बरोबर आहे? हो अगदीच. बाय द वे, कुठलं पुस्तक वाचताय तुम्ही? ते लहान मुलांचं पुस्तक आहे. हो, लहान मुलांचं पुस्तक. ते लहान मुलांना मी शिकवायचे ना, त्यामुळे त्या मुलांना शिकवता शिकवता मलाही सवय लागली आहे त्यांची पुस्तकं वाचायची. म्हणजे कसं पुस्तक वाचल्यानंतर महत्वाचं काय असतं ते मुलांना नंतर सांगता येतं ना, त्यासाठी. काय गोष्ट? गोष्ट ते गोष्ट आहे का चिमणीची आणि तिच्या पिल्लाची. वाव, वाव, सो नाईस. काय गोष्ट? गोष्ट सांगा. तर गोष्ट अशी आहे की ती चिमणी आपल्या पिलासोबत एका घरट्यात राहत असते. त्या चिमणीचा तिच्या पिलावर फार जीव असतो. त्याची काळजी घेते, त्याला खाऊ पिऊ घालते, कारण ते पिल्लू फार गोड असतं. आजूबाजूच्यांना वाटतं की त्या पिलासोबत खेळावं, त्याचे लाड करावे, पण ती चिमणी त्या पिलाजवळ कोणाला येऊच देत नाही. पण अचानक एक दिवस खूप मोठं वादळ येतं आणि त्या वादळामध्ये त्या चिमणीचं घर उडून जातं. बिचारं ते पिल्लू खूप घाबरतं, पण ती चिमणी त्या पिलाला आपल्या पंखाखाली घेते आणि म्हणते की काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असेल, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. तिच्या मायेच्या उभेखाली ते पिल्लू लहानाचं मोठं होतं. त्या चिमणीला असं वाटतं की आपलं जग फक्त ते पिल्लू आहे, आणि त्या पिल्लालाही असं वाटतं की ह्या जगात फक्त आपल्याला या चिमणीचाच आधार आहे. पण खरं तर ती चिमणी त्या पिल्लाला सांभाळायच्या नादात ना त्या सगळ्यांपासून त्याला दूर करते. आणि एक दिवस त्या दोघांच्या आयुष्यात एक तिसरा जीव येतो, आणि तो तिसरा जीव म्हणजे त्या पिल्लाची बायको. आता दुसरा जीव त्या पिल्लाच्या आयुष्यात आलाय हे त्या चिमणीला नाही बघवत, पण तिचाही नाईलाज असतो ना. आईचा मान राखायचा की बायकोचं मन सांभाळायचं हे त्या पिल्लाला नाही कळत. आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्या बिचारा पिल्लाचा जीव मात्र कात्रीत अडकतो. पुढे? कळे? सॉरी, काय म्हणालात का तुम्ही? मी म्हणालो पुढे काय होतं? पुढे पुढे काय होते ते अजून वाचलं नाहीये. वाचा, पुढचं वाचा.
की जातो झोपायला? हो चालेल. सर गुड नाईट. हो ना, मला पण खरंच खूप टेन्शन आलंय. अचानक टेस्ट सांगितलीये, काहीच प्रिपरेशन नाही झालंय का माझं. ऐक ना पूजा, मी तुला फोन करते. मम्मा, रिया, बाबा कुठे आहेत? तू झोपली नाहीस अजून? बाबा काय? बाबा वॉक घेत आहेत. तुला माहितीये ना, बाबांना रात्रीचं लॉनवर फिरायला आवडतं. येतील झोपायला. काय तुला काय झालंय? तोंड का असं फुगलंय? अच्छा अच्छा, आलं लक्षात. काय? परीक्षा जवळ आलीये ना, वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि मग परीक्षा आली की मग टेन्शन घ्यायचं. तुला कसं कळतं ग न सांगता सगळं? आई आहे ना तुझी, आईपासून काही लपत नाही. नाही ना लपत आईपासून काही. अजिबात नाही. आणि मुलांनी कितीही प्रयत्न केला ना तरी आईला कळतच. मग दादा बाहेर का झोपलाय हेही माहीतच असेल ना तुला. मम्मा, दादा बाहेर सोफ्यावर झोपलाय. एकतर तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येतो, दमतो, आणि त्याला सोफ्यावर कशी काय झोप लागेल मम्मा? मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला सांगते, दादा आणि वहिनीमध्ये काहीतरी नक्की बिनसलंय, म्हणून तो बाहेर झोपलाय. या गस. हे बघ मम्मा, मला ना आता कळतं सगळं. मी मोठी झाले, लहान नाही राहिले. मम्मा, दादाच्या लग्नात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स झाले होते, तरी सुद्धा तो शांत होता. आणि तो हे सगळं डिझर्व नाही करत. ऑलरेडी ना दादाला त्रास झालाय, आणि मला अजून त्याला त्रास झाला तर मला अजिबात नाही आवडणार. हे बघ बाळा, तुझ्या दादाला कोणी त्रास देत नाहीये.